नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे, कसे लॉक करायचे आणि कसे प्राधान्यक्रम बघायचे आणि कोणत्या जाहिराती असतात, कोणत्या वर्गाला किती जागा आहेत, हे कुठे बघायचं. त्यानंतर संस्थेचा प्रकार, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तसेच ती अनुदानित आहे किंवा अनुदानित नाही आहे, हे पाहणं खूप गरजेचं आहे. हे पाहूनच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आणि हे प्राधान्यक्रम देत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आजचा व्हिडिओ सर्व अभियोग्यता धारकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की प्राधान्यक्रम एक्झॅक्टली जनरेट कसे करायचे. आता पहा ना, या ठिकाणी तुमच्या समोर ही पवित्र पोर्टलचं काय इंटरफेस आहे. ओके, आणि यामध्ये तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. ही सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल तसे शिक्षक पात्रता परीक्षा असेल यांच्या सर्व बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती मिळत जाईल. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला बघा, या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे लॉग इन. तर लॉग इन आयडी काय टाकायचा, तुम्ही जेव्हा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे रजिस्टर्ड नंबर, रजिस्ट्रेशन आयडी मिळालेला आहे, तो आयडी तुम्हाला टाकायचा आहे. त्यावेळेस तयार केलेला पासवर्ड टाकून, हा खाली दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर OTP येणार आहे. हा OTP तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येतो, तोच तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे परत एकदा आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झालं की मग तुम्हाला नंतरचं काय येते बघा या ठिकाणी. आता जेव्हा तुम्ही एंटर केलं, व्हेरीफाय झालं, तेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलला लॉग इन झालेले असणार आहेत आणि यावेळेस मात्र तुमच्या समोर असा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला दिसणार आहे बघा, यामध्ये तुम्हाला काय दिसते, डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसत आहेत. मी थोडं झूम करून दाखवतो. बघा, तुम्हाला क्लिअर दिसत आहे का. इथे तुम्ही जर तुमची सेल्फ सर्टिफाईड कॉपी जर तुम्ही डाउनलोड केलेली नसेल तर इथे तुम्ही परत प्रिंट करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी पाहता, इथे तुम्हाला दोन प्रकारचे प्राधान्यक्रम द्यायचे मित्रांनो. एक आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा आणि हा आहे विथ इंटरव्ह्यूचा. दोन्ही वेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत, त्याच्यानंतर ते प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचे आहेत आणि मग त्यांना प्राधान्यक्रमांना असाइन करायचं आहे. म्हणजे प्रॉपर क्रमाने लावायचे. तुम्हाला वाटलं तर त्याला रिअरेंज करू शकता आणि लॉक करायचं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 टप्प्यामध्ये ही प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस असणार आहे आणि त्यामधून तुम्हाला ते प्राधान्यक्रम देता येणार आहेत. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 5 टप्पे दोन्ही वेळेस तुम्हाला करायचे. इथे पहा, तुम्ही विथ इंटरव्ह्यूला देखील तुम्हाला तेच करायचं आहे. जनरेट, त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतात प्राधान्यक्रम तुमच्या चॉईसचे निवडायचे आहेत, त्याला असाइन करायचं आहे आणि रिअरेंज वाटलं तर करू शकता. आणि शेवटचा टप्पा म्हणजे लॉक प्रिफरन्सेस. लॉक केलं की तुमचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी सेव्ह होतो आणि पवित्र पोर्टलच्या मार्फत तुमचं जेव्हा सिलेक्शन होण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला याच लॉग इन मध्ये यू आर रिकमेंडेड बाय युअर मेरिट अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला पण मिळणार आहे. आता बघा, या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रमाच्या त्या लॉग इन मध्ये गेलेले असतात तेव्हा तुमच्या समोर हा इंटरफेस आलेला आहे. इथे काय दिलेले तुम्ही बघा, वाचा एकदा. जनरेट प्रिफरन्सेस म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत. आता तुम्हाला ते ऑटोमॅटिक येणार आहेत का, नाही, तुम्हाला अगोदर ते जनरेट करून घ्यायचे आहेत. मग हे जनरेट कसे करणार तुम्ही, तर या ठिकाणी बघा, तुम्ही डाव्या बाजूला परत त्या ऑप्शनकडे जायचं. इथे पहा, अगोदर तुम्ही विदाऊटचे जनरेट करू शकता किंवा हे पण जनरेट करू शकता. एकाच वेळेस दोन्ही प्रकारचे जनरेट करू शकता. तर ह्या ठिकाणी जनरेट प्रिफरन्सेस करायचंय. जनरेट प्रिफरन्सेस केले की तुमच्या समोर अशी प्रिफरन्सेसची भली मोठी लिस्ट दिसते. बघा, या ठिकाणी जनरेटेड प्रिफरन्सेसची लिस्ट तुमच्या समोर आलेली आहे, दिसत आहे ना तुम्हाला. आणि ही साईडला स्क्रोल केलं की तुमच्या समोर त्याची लेवल पण दिसते. पहा, इथे त्याची लेवल दिलेली आहे. म्हणजे 1ली ते 5वी आहे की 6वी ते 8वी आहे की 9वी ते 12वी आहे. मीडियम दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी. तुमच्या मीडियम नुसार ते प्राधान्यक्रम तिथे दिसतात. त्यानंतर 9वी ते 10वी आहे का, हे पण तुम्हाला त्याच ठिकाणी पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आता त्याचं पे स्केल काय आहे बघा. पे स्केल मध्ये तुम्हाला त्याचं पेमेंट पहा ना, 9वी ते 10वी या वर्गांसाठी 18,000 रुपये पेमेंट असणार आहे.
पुढे एडेड टाईप आहे. एडेड म्हणजे काय, आता बऱ्याच मित्रांना हे जर माहित नसेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता. एडेडचा अर्थ असते गव्हर्नमेंटचं अनुदान मिळालेली शाळा, 100% अनुदानित. आणि याच्या पुढच्या रकान्यात तिथे तुम्हाला मित्रांनो तुमचा सब्जेक्ट दिसणार आहे. याच्या बाजूला तुम्हाला आणखीन ऑप्शन असणार आहे बरं. इथे तुमचा सब्जेक्ट पाहता, ही 9वी ते 10वी साठी कोणत्या विषयाची जागा आहे, तरी सोशल सायन्सची. ही लँग्वेजची जागा आहे, ही हिस्ट्रीची जागा आहे, ही सोशल सायन्सची जागा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे सब्जेक्ट दिसणार आहे बरं का. सब्जेक्ट पण तपासायचा आहे तुम्हाला जागा प्राधान्य देत असताना. आणि सगळ्यात शेवटी इथे तुम्हाला काय दिसणार आहे, तर इथे तुम्हाला दिसणार आहे जाहिरात. म्हणजे ती जाहिरात तुम्ही उघडून पाहू शकता की ती कोणती आस्थापना आहे, खाजगी शैक्षणिक संस्था आहे का किंवा जिल्हा परिषद आहे का. तर त्यामध्ये एक्झॅक्टली ओपनला किती जागा आहेत, त्यानंतर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, हे सगळं तुम्हाला सामाजिक आरक्षण, होरिझॉन्टल तसेच व्हर्टिकल रिझर्वेशन, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. मग आता प्रत्येक जाहिरात तुम्हाला उघडून ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत मित्रांनो, आणि त्याला साईडला कागदावर लिहून ठेवायचं आहे. समजा इथे ओपनला 12 जागा आहेत आणि कॅटेगरीला तुमच्या 8 जागा आहेत, तर मग तुम्ही दोन्ही जागांसाठी पात्र ठरत असता. जर तुम्ही वुमेन असाल, महिला असाल, तर महिलांसाठी पण काही जागा रिझर्व असतात. तर त्या जागा देखील 12, 8, 20 आणि 4, 24 जागांसाठी तुम्ही इथे इलिजिबल ठरू शकता. असं तुम्हाला ते चेक करायचंय आणि त्या चेकिंगनुसार तुम्हाला ठरवायचंय की आपल्याला आता कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे. मग आता हे जनरेट झालेले प्रिफरन्सेस जनरेट झाल्याच्या नंतर काय करायचं, तर बघा या ठिकाणी जेव्हा प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत त्याच्यानंतर मात्र तुम्हाला हे गोष्ट करायची आहे. बघा आता थोडं स्क्रोल डाऊन करून तुम्हाला दाखवतो. बघा, जेव्हा जनरेट झालेले आहेत ना, तर तेव्हा तुम्ही आता यामध्ये पहा पुढचा टप्पा काय आहे. हे तुम्ही जनरेट झालेले प्रिफरन्सेस वाटलं तर परत डिलीट पण करू शकता आणि त्याला मग पुन्हा जनरेट पण करू शकता. या ठिकाणी ते ऑप्शन आहे. या ठिकाणी डिलीट जनरेटेड ऑप्शन आहे किंवा डिलीट जनरेटेड प्रिफरन्सेस, हे डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि हे डिलीटचं आहे. आता हे ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये ते सेव्ह होतात. पहा आता या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जनरेटेड प्रिफरन्सेस दिसत आहेत. गोंदियाला आहे की नाही, वाशिम, पुणे, अकोला असं दिसणार आहे. याला सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचंय मित्रांनो. सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय काय दिसणार आहे बघा. इथे आता 3 ऑप्शन आहेत पहा. इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला जर वास्तविक समजा तर तुम्हाला पर्टिक्युलर एका डिस्ट्रिक्ट मधले अकोला या डिस्ट्रिक्टच्या जागा पाहायच्या आहेत. ओके, मग अकोलाच्या जागा जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही या ठिकाणी अकोला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल लेवल समजा तुम्हाला 1ली ते 5वी साठी जागा पाहायची आहे तर तुम्ही ती लेवल सिलेक्ट करू शकता. किंवा मग तुम्हाला 6वी ते 8वी साठी जागा पाहायची आहे तर लेवल इथे सिलेक्ट करायची, 9 ते 12. त्यानंतर मीडियम पहा, तुमचं मीडियम मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू वगैरे इत्यादी मीडियम मध्ये मीडियम वाईज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि इकडे जर समोर गेले तुम्ही तर या ठिकाणी पहा इथे डेझिग्नेशन पण दिलेलं आहे. मग त्याच्यानुसार पण तुम्ही त्या जागा शोधून काढू शकता आणि त्यानुसार प्राधान्य देऊ शकता. पण जनरली ऑल सिलेक्ट करा, इथे पण ऑल सिलेक्ट करा आणि इथे पण ऑल सिलेक्ट करा आणि सर्च प्रिफरन्सेस वर क्लिक करा. तर तुमच्या समोर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र असाल त्या सर्व आस्थापना तुम्हाला दिसणार आहेत. म्हणून ऑल वर सिलेक्ट करून त्या पण चेक करून घ्या. आता पुढे पहा, इथे तुम्ही ऑलला सिलेक्ट केलं, इथे पण ऑलला सिलेक्ट केलं, इथे पण ऑल सिलेक्ट केलं, डेझिग्नेशन पण ऑल सिलेक्ट करून सर्च प्रिफरन्सेस केलं तर तुमच्या समोर सर्व ऑप्शन आलेले आहेत. सर्व डिस्ट्रिक्ट आलेले आहेत, सर्व मॅनेजमेंट आलेले आहेत, संस्था असतील, जिल्हा परिषदा असतील. आता विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सर्व संस्था दिसणार आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये मात्र तुम्हाला जिल्हा परिषद, महानगरपालिका त्या आस्थापना दिसणार आहेत. पहा ना, इथे तुम्हाला लेवल दिसणार आहे, इथे तुमचं डेजिग्नेशन दिसलेले म्हणजे कोणत्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात आणि समोरच्या त्या जागा तिथे तुम्हाला दिसणार आहेत. बरोबर आहे. आता बघा त्याच्यानंतर काय होणार आहे समोर चला. इथे सर्च प्रिफरन्सेस मध्ये तुम्ही जेव्हा त्याला शोधले, आता तुम्हाला इथे असाइन करायचंय. पहा तुम्हाला ह्याला काय करायचंय, हे जे सगळे प्रिफरन्सेस तुम्हाला ज्या ज्या जागेला प्रिफरन्स द्यायचा आहे ना त्या सगळ्या जागांना इथे टिक मार्क करून घ्यायचंय. हे टिक मार्क केलं आणि ऍड सिलेक्टेड करायचंय. म्हणजे तुम्हाला या या जागांना प्राधान्य द्यायचे आहेत. मग ह्या सगळ्यांना सिलेक्ट करा आणि ऍड करा. पहा इथे ऍड वर सिलेक्ट केलं की समोर ते ऍड होतात. पहा हे तुमच्या समोर आले. आता याच्यापैकी तुम्हाला प्राधान्यक्रम कोणत्या कोणत्या गोष्टीला द्यायचा, समजा तुम्हाला अमरावतीला द्यायचा, नांदेडला द्यायचा
यवतमाळ, बुलढाणा आणि याला पण द्यायचा. फक्त या 3 ज्या काही शाळा असतील इथे तुम्हाला प्राधान्य द्यायचं नाहीये. मग जिथे द्यायचं तिथे टिक मार्क करा आणि ऍड सिलेक्टेड प्रिफरन्सेस सिलेक्ट करा आणि समोर जा. बघा तुमच्या समोर काय होते, त्याचं वेगळं झालेलं दिसून येते. ज्यांना तुम्ही सिलेक्ट केलं होतं ते खाली आलेले आहेत आणि ज्यांना तुम्ही सिलेक्ट नाही केलं हे वर दिसत आहे तुम्हाला. पहा इथे दिसेल सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर चॉईस आणि इथे दिलेले सिलेक्टेड प्रिफरन्सेस बाय यू, हे तुम्ही निवडलेले आणि याच्यावर तुम्ही निवडलं होतं का नाही बघा इथेच क्लिअर होऊन जाते. ज्यांना तुम्ही नाही निवडलं ते पण तुम्हाला इथे वेगळे दिसतात आणि ज्यांना तुम्ही निवडलं होतं टिकमार्क केलेले ते तुम्हाला सिलेक्टेड ऑप्शन मध्ये दिसतात. आणि याला तुम्ही काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करून समोर जायचं. आता इथे सेव्ह अँड नेक्स्ट करून समोर आल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने तुमचा हा ऑप्शन चालू आहे, असाइन प्रिफरन्सेस. तुम्ही जनरेट केले, तुम्ही सिलेक्ट केले, 2 टप्पे झाले, आता तिसरा आहे असाइन. आता याच्यामध्ये तुम्हाला समजा पुण्याला 1 नंबर द्यायचा आहे. या ठिकाणी पहा, आता पुणे म्हणजे फक्त सगळ्या पुणे म्हटलं की सगळ्या पुण्याच्या शाळा आल्या का, नाही. प्रत्येक शाळेनुसार तुम्हाला तिथे पुण्यामध्येच पहा, इथे 3, इथे 4, 5, 6 अशा 6 शाळा पुण्याच्या दिसत आहेत. आलं का लक्षात? तर पुण्यामध्ये तुम्हाला 6 आस्थापना इथे दिसत आहेत, त्यांना वेगवेगळा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आता यात समजा तुम्ही पुण्याच्या शाळा पहिले निवडायचे तुम्हाला, तर तसं तुम्ही इथे टिक मार्क करा. टिक मार्क करत गेले की तसा नंबर त्याच्यासमोर येईल. समजा इथे तुम्ही टिक मार्क केलं तर याला 1 नंबर येणार, नंतर तुम्ही इथे टिक मार्क केलं तर याला 2 नंबर येणार. अशा प्रकारे तुमच्या समोर ते येणार. आता पहा पुढे कसे तुम्ही नंबर दिलेले पहा. या पुण्याच्या संस्थेला तुम्ही 1 नंबर दिला, हे पहा इथे टिक मार्क झालं. इथे 2 नंबर दिला, त्यानंतर 3 नंबर दिल्यानंतर तुम्ही इथे 3 नंबर दिलेले. तुम्ही कोणताही नंबर खालची वरची शाळा कधीही सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानुसार त्याला हा सिरियल वाईज नंबर येणार आहे. यालाच म्हणतात असायनिंग प्रिफरन्सेस. आणि याला मग काय करायचंय, सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचंय. मग सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं की तुम्ही समोर जाऊ शकता. मग हे काय, रिसेट प्रिफरन्सेस म्हणजे तुम्हाला जर हे प्राधान्यक्रम पुन्हा रिसेट करायचे तुम्ही करू शकता. मग तुम्ही पुन्हा नव्याने जनरेट करून समोर येऊ शकता. किंवा यातच तुम्हाला सॉर्ट प्रिफरन्सेस करायचे. समजा आता तुम्हाला वाटते की नाही इथे 3 नंबरवर मला हे नाही घ्यायची आहे, मग तुम्ही याच्याऐवजी या 4ला जर तुम्हाला 3 नंबर द्यायचा असेल तर तुम्ही इथे सॉर्ट प्रिफरन्सेस करा आणि तिथे 3 नंबरच्या ऐवजी तुम्हाला 4 नंबर टाकायचा आहे आणि 4 नंबरच्या ऐवजी 3 नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जर चेंजेस केले की ते ऑटोमॅटिक खालची आस्थापना वर जाईल आणि वरची आस्थापना खाली येईल. पहा किती सोपं आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्ही असाइनिंग प्रिफरन्सेस केल्याच्या नंतर हे 3 टप्पे पूर्ण झाले. आता रिअरेंज प्रिफरन्सेस. एखाद्या उमेदवाराला जर प्राधान्यक्रम रिअरेंज करा वाटत असतील, जसं की मी तुम्हाला सांगितलं खालचा प्राधान्यक्रम वर न्यायचा असेल, वरचा प्राधान्यक्रम उशिरा द्यायचा असेल, तर तुम्ही इथे करू शकता. या ठिकाणी रिअरेंज प्रिफरन्सेसला सिलेक्ट करा आणि जो नंबर पाहिजे तो टाका. समजा पहिल्या नंबरला तुम्हाला 14 नंबरची जी संस्था आहे ती द्यायची आहे, तर मग तुम्ही 1 नंबर सिलेक्ट करा आणि त्याच्या समोर दुसऱ्या कॉलम मध्ये 14 नंबर करा आणि 14 नंबरची जी प्रिफरन्सेस आहे त्याला तुम्हाला ज्या नंबरवर नेऊन सोडायचंय तो नंबर या ठिकाणी टाका. तो ऑटोमॅटिक रिअरेंज होऊन जाईल. एवढं सोपं आहे. मग आता हे रिअरेंज झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि पुढे जायचं. पहा ही सगळी तुम्हाला तुमचे ऍप्लिकेशन ID नुसार ही तुमचं नाव दिसणार आहे, तुमची कॅटेगरी दिसणार आहे, जेंडर दिसणार आहे, डेट ऑफ बर्थ आहे, तुम्हाला मिळालेले मार्क्स, ईमेल ID सगळी माहिती आहे ना. त्याच्यानंतर तुमचे कॅटेगरीचे डिटेल्स, हॉरिझॉन्टल, रिझर्वेशन डिटेल, अदर डिटेल सगळं इथे तुमचं दिसणार आहे. आणि तुम्ही प्राधान्यक्रम किती असाइन केले पहा. आता तुम्हाला टोटल प्राधान्यक्रम 239 आले होते, त्यापैकी तुम्ही फक्त 9च प्राधान्यक्रम दिलेले आहेत. पहा ना या ठिकाणी आपण किती प्राधान्यक्रम दिले आहेत, फक्त 9 प्राधान्यक्रमांना लॉक केलेला आहे. बरोबर, हे दिसत आहे इथे 9. तर तेवढे 9 प्रिफरन्सेस यू हॅव असाइंड असं इथे तुम्हाला दिसणार आहे. आणि 230 तुम्ही दिलेच नाहीत. हे पहा जे दिलेले आहेत हे तुमच्या समोर आलेले आहेत आणि जे दिले नाहीत ते खाली असतील. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही सर्व यांना देऊ शकता. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याकडे आता लिमिटेशन आहे 100 आणि दुसरीकडे आहेत 50. बरोबर आहे ना. तर विथ इंटरव्ह्यू मध्ये 50 आणि विदाउट इंटरव्ह्यू मध्ये 100 तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. आता डिक्लरेशन तुम्ही क्लिक करायचं, यस करायचं या ठिकाणी आणि लॉक प्रिफरन्सेस करायचं. हे काळजीपूर्वक करायचं बरं का, याला विसरू नका, नाहीतर ही सगळी मेहनत आपली वाया जात असते. लॉक प्रिफरन्सेस केले की तुम्हाला ते
एक परत परमिशन मागते की तुम्ही खात्री आहात का, तुम्हाला खात्री आहे का हे एवढं लॉक करायचं आहे का, तर यस करा. यस केलं की तुमच्यासमोर ही PDF येते. बघा मी तुमच्यासाठी PDF ही अगोदरच डाउनलोड केलेली आहे. अशी PDF तुमच्यासमोर जनरेटेड होऊन जाईल आणि समजा या ठिकाणी पहा नाही तर लॉक्ड प्रिफरन्सेस विदाउट इंटरव्ह्यू है ना. विदाउट इंटरव्ह्यूसाठी समजा आता काही मुलांचं आणखीन एक कन्फ्युजन पहा. त्यांना वाटते सर बुलढाणा आम्ही सिलेक्ट केला की बुलढाण्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदा येतील, तर हे चुकीचं आहे. हे पहा इथं सिक्वेन्स दिलेला आहे 1, 2 आणि 3 असे सिक्वेन्स आलेले आहेत, लक्षात घ्या. आता या सिक्वेन्सनुसार बुलढाण्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 दिसत आहेत की नाही, ह्या 3 जिल्हा परिषद आहेत मित्रांनो. मग या तीनही जिल्हा परिषदांना तुम्हाला जर प्राधान्य द्यायचं असेल तर एक एक करून सिलेक्ट करायची आहे. अगोदर ही जी आहे ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर पहा त्याचा ॲडेड आहे की नाही हे पहा. ॲडेड म्हणजे पूर्ण अनुदानित आहे. त्याचा जिल्हा परिषदा ह्या ज्या विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तिथे ॲडेड येणारच आहे सगळं, पण विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे चेक करावं लागेल. असा क्रमाने तुम्ही ज्याला ज्याला पहिला क्रम दिला ते दिसणार आहे. पहा एज्युकेशन ऑफिसर बुलढाणा, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा हे सगळं दिलेलं आहे. बा प्रायमरी आहे, मराठी आहे, 6 ते 8, 6 ते 8 आणि हे बा ही इथे 1 ते 4ची आहे. इथे 16,000 रुपये मानधन असणार आहे आणि कुठेतरी 18,000 असणार आहे, जे वरचे 9 ते 11 वगैरे वर्ग असतील त्या ठिकाणी असणार आहे ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करून असाइन करू शकता मित्रांनो. ही PDF डाउनलोड झाली की त्यानंतर तुम्हाला हे ते प्रिफरन्सेस लॉक्ड म्हणून दिसणार आहे. हे विदाउट इंटरव्ह्यूचं केलं तुम्ही, असंच तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचं पण करावं लागणार आहे. पहा विथ इंटरव्ह्यूमध्ये पण प्रिफरन्सेस तुम्ही जनरेट, त्याच्यानंतर रिअरेंज, असाइन आणि लॉक करायचे आहेत. आणि यानंतर मात्र तुम्हाला तुमचा जो फायनल फॉर्म आहे तो दिसणार आहे. हा तुमचा प्राधान्यक्रम दिल्याचा फॉर्म आहे. याला तुम्ही काय करा, क्लिक करा आणि सेव्ह करा. आता ऑलरेडी हे सेव्ह झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला काही माहिती चेंज करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी हे डिक्लरेशन टिक मार्क करून अनलॉक प्रिफरन्सेस करू शकता. पुन्हा तुम्हाला त्याच्यात जर चेंजेस करायचे तुम्ही करू शकता. तर मित्रांनो अशी होती माहिती पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भात. आशा आहे की तुम्हाला समजलं असेल की प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे, कसे रिअरेंज करायचे, कसे लॉक करायचे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त प्रमाणात ना व्हिडिओला लाईक करून मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलशी जोडलेले राहा, जेणेकरून तुम्हाला अशी शिक्षक भरतीच्या बाबतीत पवित्र पोर्टल असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल यांच्या सर्व बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत जाईल. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला जोडलेलं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.